अंतर कमी आहे, डिस्टन्स कमी आहे, त्याचे ऑसिलेशन जास्त आहेत. याचं अंतर जास्त, याचे ऑसिलेशन्स आपल्याला कमी दिसते. 10x म्हणजे याचा अर्थ असा होतो की 10 × 10 म्हणजे 100 पट आपल्याला ते मोठे दिसेल. उत्पादन आम्ही इथे करतो, त्यांचे हे शेंडी इथे आपण जतन करून ठेवलेलं आहे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे गांडूळ खत. आता मुलांनी हे पॅटर्न्स 10 सेकंदसाठी रिमेंबर करायचे. हे जगदीश सावंत सर आहेत. हे आपल्याला या युरेका हॉलची संपूर्ण माहिती देतील, ती आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव जगदीश सावंत. मी इथे विज्ञान प्रसारक म्हणून काम करतोय. तर आता आपण आमची जी युरेका लॅब आहे ती आपण बघणार आहोत. चला तर बघूया. तर इथे विज्ञानची आपली लॅब आहे आणि त्या बाजूला आपण गणितची प्रयोगशाळा तयार केलेली आहे. सुरुवातीला आपण जे विज्ञानची प्रयोगशाळा आहे ती बघूया. ही फिजिक्सची लॅब आहे आणि यामध्ये आपण सुरुवातीला काही मॉडेल ठेवलेली आहेत. ही साध्या वस्तूंपासून बनवलेली आहे. इथे पहिल्या मॉडेलचे आहे, याचं नाव आहे ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण. यामध्ये काय केलेलं आहे की पाईप आपण काही ठराविक अंतरावर ठेवलेले आहेत आणि यामध्ये आपण काय करणार आहोत तर हे 2 बॉल एकाच वेळी यामध्ये सोडणार आहोत. तर कुठचा चेंडू लवकर पोचतो ते आपण बघायचं आहे. इथे आपल्याला काय दिसतं की ज्याच्यामध्ये स्लोप जास्त आहे तो चेंडू लवकर पोचतो आणि ज्याचा स्लोप कमी आहे तो उशिरा पोचतो. तर दुसरं मॉडेल आहे ते आहे डेन्सिटीचं म्हणजे घनता. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एक इथे स्प्रिंग बसवलेली आहे, स्प्रिंग बॅलन्स बसवलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे 2 ठोकळे आहेत. तर हा जो आहे हा लोखंडी ठोकळा आहे. याचं आपण जेव्हा वजन करतो तर आपल्याला दिसेल की वजन किती आहे, 50 ग्रॅम एवढं वजन आहे. तेच आपल्याकडे समजा लाकडी ठोकळा असेल तर त्याचं वजन आपल्याला दिसतं की किती आहे, 0 आहे. यामध्ये आपल्याला काय समजतं की पदार्थामध्ये ची घनता किती आहे, किती प्रमाणात तो सामावलेला आहे आपल्याला समजतं. लोखंड ठोकळा आपण बघितला पूर्णपणे आतमध्ये भरलेला असतो, भरीव असतो. आणि हा जो लाकडी ठोकळा आहे हा कसा आहे की याचं वजन कमी आहे, म्हणजे याची घनता ही कमी असेल. यानंतर आपलं जे दुसरं मॉडेल जे आहे पुढचं, याच्यामध्ये आपण आपल्या घरामधली जी लाईटची सिस्टीम असते म्हणजे सर्किट जे असतात ते आपण दाखवलेले आहे. एक आहे सिरीज आणि दुसरं आहे पॅरललमध्ये सर्किट आहे. इथे आपल्याला इथे 2 बल्ब जोडलेले दिसतात, ज्यांची रचना कशी आहे की ही एका सिरीजमध्ये आहे, एकानंतर कसे कनेक्ट केलेले आहेत आणि हे एकामेकाला पॅरलल आहेत. जर आपण बटन चालू करून बघितलं तर आपल्याला याची लाईटची इंटेन्सिटी थोडी कमी दिसेल आणि इथे आपण बघितलं पॅरललमध्ये तर ते जास्त दिसतं. याचा उपयोग कुठे होतो, आपण घरामध्ये काय करतो की आपलं कनेक्शन हे पॅरलल असतं, त्यामुळे काय होतं की लाईटची इंटेन्सिटी आपल्याला जास्त मिळते. आणि हे आपण कुठे बघतो तर दिवाळीमध्ये जशी आपल्या घरामध्ये लाईटचे तोरणं असतात त्यांचा प्रकाश कमी असतो आणि समजा इथला आपण एक जरी काढला तर आपल्याला यामध्ये काही लाईट कुठे पेटलेली दिसत नाही. तेच आपण पुन्हा जोडून बघितलं तर लाईट पेटते. हे आपण समजा पुढचा काढला तर यावेळी पण काय होतं, बंद होतं. म्हणजे हे कसे आहे, एकामेकाला जोडलेले आहेत. तर ह्या डिस्क आहेत, इथे आपण काय बघायचं आहे, समोरून बघायचं आहे आणि ही न्यूटन डिस्क याला म्हटली जाते. याच्यामध्ये काय होतं की समोर आपल्याला दिसेल फुलपाखरू त्या फुलावर बसलेले आहेत आणि गोलाकार आहेत. जेव्हा आपण ही डिस्क फिरवतो त्यावेळी आपल्याला असं भासेल की ते उडत आहेत. आपल्याला इथे उडताना दिसतात. तसं इकडे या बाजूला जो जोकर आहे त्याचा आपल्याला सगळे हावभाव दिसतात. म्हणजे आपण जोरात फिरवलं की आपल्याला तो बोलताना किंवा हसताना पण दिसू शकेल.
याच्यामध्ये आपल्याला समोरून बघावं लागतं. इथे पण तोच इफेक्ट आहे की समोरची वस्तू जेव्हा फिरते त्यावेळी आपल्याला त्याचे वेगळे प्रकार दिसतील. हे पुढचं मॉडेल आहे ते कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे आपण असं म्हणतो की एनर्जी आपण तयार करू शकत नाही किंवा एनर्जी आपण नष्ट करू शकत नाही. त्याचं काय होतं की एनर्जी हे एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये फक्त ट्रान्सफर केली जाते. त्याचं हे उदाहरण आहे. इथे आपल्याकडे जे मॉडेल जे आहे ते आपण काय करूया की बघा, हे मी एका ठराविक अंतरावर ठेवतो, म्हणजे एका उंचीवर ठेवतो. तर याच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती आहे स्थितीज ऊर्जा. कारण एका ठराविक स्थानावर असल्यामुळे काय ह्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे. पण जेव्हा मी याला सोडणार तेव्हा याला गती मिळणार. त्याच्यामुळे त्याचे रूपांतर हे गतीज ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे एका ठराविक स्थानावर असल्यामुळे त्याला काय होतं की त्याच्या स्थितीमुळे त्याला ऊर्जा मिळते, त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात. आणि जेव्हा त्याला गती मिळते त्यावेळी काय होतं की त्याचं स्थान बदलल्यानंतर त्याला गती मिळते आणि मग त्यामध्ये गतीज ऊर्जा तयार होते. त्याच्या पुढचं जे आहे हे आहे बॅलन्स आहे. इथे आपण काही वजनं लावलेली आहेत आणि ठराविक अंतरावर आहेत. आता आपण जेव्हा हे सरकवणार आहोत तेव्हा काय होईल बघा की बॅलन्स आणि अनबॅलन्स हा कसा आहे की अनबॅलन्स आहे आणि इकडे आपण घेतल्यानंतर काय होईल, बॅलन्स होईल. पण कुठे होणार, काही ठराविक अंतरावर होईल. ते पण आपल्याला ते दिसतंय बघा. जसं आपल्याकडे तराजू असतो, तराजूमध्ये आपण जेव्हा वजन करतो तर एका बाजूला वजनं ठेवली जातात आणि दुसऱ्या बाजूला आपण कुठच्या वस्तू आहे हे मोजतो. त्याचं हे उदाहरण आहे. हा आपल्याकडे बॅलन्स आहे. याच्या पुढचं मॉडेल आहे हे आहे हार्मोनिक पेंडुलम आहे. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की असे पेंडुलम काही ठराविक अंतरावर ठेवलेले आहे. आपल्याला दिसेल की याचं जे डिस्टन्स आहे, अंतर आहे, कमी आहे. आणि इकडे आपण पुढे बघितलं तर डिस्टन्स काय होतं, असं डिस्टन्स वाढत जातं. याच्यामध्ये ऑसिलेशन्स हे कोणाचे जास्त असतील हे आपल्याला बघावे लागतील. त्याच्यासाठी आपण बघूया. इथे आपल्याला समजेल की ज्याचं अंतर कमी आहे, डिस्टन्स कमी आहे, त्याचे ऑसिलेशन जास्त आहेत. याचं अंतर जास्त, त्याचे ऑसिलेशन्स आपल्याला कमी दिसतील. आणि याला म्हटलं जातं हार्मोनी ऑफ पेंडुलम. तसं आपण सायन्समधलं फिजिक्सचं सेक्शन बघितलं तसं आपण आता पुढचं सेक्शन आहे ते बायोलॉजी सेक्शन आपण बघणार आहोत. आता बायोलॉजीमध्ये आपण काय बघतो तर जे जिवंत आहे, लिव्हिंग आहे, त्यांचं आपण सगळे रचना बघतो. तर इथे आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला सेल ठेवलेली आहे. आणि हे सेल आहेत, एक आहे प्लांट, दुसरी आहे ॲनिमलची. कारण लाईफची सुरुवात कुठच्याही प्राण्याची असेल, वनस्पतीची असेल, सुरुवात ही पेशीपासून म्हणजे सेलपासून होते. असं आपण सुरू केलं आहे. आणि पहिलंच आपण ठेवलेलं आहे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. आता सेल बघितल्यानंतर आपण पहिला जो सजीव आहे तो म्हणजे अमिबा. या अर्थवरचा पहिला सजीव अमिबा. त्याचं आपण इथे छोटंसं मॉडेल ठेवलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना ते नक्की समजू शकेल की अमिबा नक्की कसा दिसतो आहे. त्याच्यानंतर पुढचे मॉडेल आहेत, हे सगळे मॉडेल हे कुठचे आहेत की माणसाचं जे शरीर आहे त्या शरीराचे सगळे अवयव आम्ही इथे दाखवलेले आहेत. सुरुवात केलेली आहे ती म्हणजे पचनसंस्थेपासून. पचनसंस्था कुठून सुरू होते तर तोंडापासून सुरू होते. नंतर त्यामध्ये जठर येतं, लहान आतडे हे भाग येतात. तर सगळे आपण इथे मॉडेल ठेवलेले आहेत. आपल्याला ते नावं पण दिसतील सगळ्यांची. तोंड आहे, त्याच्यानंतर काय आहे की ग्रासिका आहे म्हणजे इसोफेगस असते, त्यानंतर जठर म्हणजे पोट, त्यानंतर यकृत, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे आणि शेवटचा भाग आहे तो ॲनसचा. असे आपण सगळे मॉडेल ठेवलेले आहेत. हे आपल्याला सगळी रचना इथे दिसेल. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सगळी रचना दिसते. सुरुवातीला आपल्या इकडे तोंडाचा भाग दिसतो आहे. मग यामध्ये पण सगळं आपण ओपन करून दाखवलेलं आहे की जीभ असेल तर नक्की कुठे असेल. त्याच्यानंतर जे आपण ग्रासिका म्हणजे अन्ननलिका म्हटलेली आहे ती कुठे असेल तर या बाजूला असेल. हे जठर आहे. त्याच्यानंतर हे आहे मोठं आतडं आणि हे आहे लहान आतडं. याच्यामध्ये काय असतं की मोठं आतडं जे आहे आकाराने मोठं असतं पण त्याची जी लांबी असते ही कमी असते. याच्या उलट लहान आतडं कसं आहे आकाराने छोटं असेल आणि याची लांबी आहे ही जास्त असते. आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे ॲनसचा भाग. इथे आपल्याला पुढे दिसेल की काही अवयव छोटेसे ठेवलेले आहेत ते पण आपल्याला पुढच्या बाजूला दिसतील. जसं की पुढे बघितलं आपण तर आपल्याला लिव्हर दिसेल. हे लिव्हर आहे माणसाचं. त्याच्यानंतर हा जो भाग दिसतोय याला म्हटलं जातं ॲपेंडिक्स आहे.
जसं अपेंडिक्स आपण बघितलं असेल, कुठे ऐकलं असेल की डॉक्टर म्हणतात तुम्हाला अपेंडिक्सचा त्रास आहे ते काढावं लागेल. तर अपेंडिक्स हा असा अवयव आहे जो माणसामध्ये असा पडून राहिलेला आहे, याचा उपयोग काही नाही आहे. आणि ह्या सिस्टीममध्ये काय असतं की समजा चुकून एखादा अन्नाचा कण आतमध्ये गेला की अपेंडिक्सला सूज येते आणि त्यामुळे तो कट करावा लागतो. याच्यानंतर पुढची आहे ती म्हणजे ह्युमनचं हार्ट, माणसाचं हृदय. माणसाचं हृदय हे 4 कप्प्यांचं बनलेलं असतं. जर आपण आडवा भाग केला तर याचे वरचा एक भाग होईल आणि खालचा भाग होईल, असे 2 भाग होतील. वरचा भाग आहे त्याला ॲट्रियम म्हणतात, खालच्या भागाला वेंट्रिकल म्हणतात. पुन्हा उभे जर आपण त्याचे भाग केले तर इथे काय होणार आहे, 2 भाग तयार होतील, एक डावा आणि एक उजवा. मग इथे काय होणार आहे, लेफ्ट ॲट्रियम, राईट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल. आणि हार्टचं काम असतं की पूर्ण शरीराला रक्त पोचवायचं. ते कशामार्फत करतात तर त्याला जोडलेल्या असतात पुढे, त्या म्हणजे रक्ताच्या वाहिन्या, जी लाल रंगाची आहे आणि निळ्या रंगाची आपल्याला दिसतात. लाल रंगाची आहे त्याला म्हटलं जातं ती आहे आर्टरी, आणि जी निळ्या रंगाची आहे ती आहे वेन. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे आपल्या कानाचा भाग आहे. कानामध्ये आपण बघितलं तर 3 भाग येतात, एक बाहेरचा कान, मध्य आणि आंतरकान, असे 3 भाग येतात. ते आपण सगळं मॉडेल हे ओपन करून दाखवलेलं आहे. पुढचं आहे ते म्हणजे माणसाचा डोळा, हा डोळ्याचा भाग आहे. हे मॉडेल असं आहे की आपल्याला हे उघडून पण बघता येऊ शकतं, म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये नक्की काय काय असेल. डोळ्यामध्ये कॉर्निया असतात, रेटिना असतात, हे सगळे भाग इथे आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. यानंतर पुढे आहे आपल्याकडे मायक्रोस्कोप आहेत, म्हणजे सूक्ष्मदर्शी. याच्यामध्ये आपण जे सूक्ष्म जीव आहेत, लहान आहेत, जे उघड्या डोळ्याने दिसत नाहीत, त्यांना आपण इथे बघू शकतो. त्यासाठी हा मायक्रोस्कोप आहे तो आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप, आणि दुसरा याचा प्रकार येतो तो म्हणजे डिसेक्टिंग मायक्रोस्कोप. असे 2 प्रकार येतात. आणि याच्यामध्ये जी मिरर असते, या मिररमधून आपल्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. त्यासाठी ही लेन्स ही आहे आयपीस, आणि याच्या खाली असते ती लेन्स आहे. याचा वापर करून आपण एखादी अगदी छोटी वस्तू असेल ती थोडीफार मोठी दिसते. याच्यावर लिहिलेलं आहे 10x म्हणून दिलेलं आहे, आणि याच्यावर दिलेलं आहे खाली असेल ते 10x, म्हणजे याचा अर्थ असा होतो की 10 × 10 म्हणजे 100 पट आपल्याला ते मोठे दिसेल. पुढचं मॉडेल आहे ते म्हणजे माणसाची त्वचेचे भाग आहे. त्वचा आपण बघितलं आपल्याला बाहेर केस दिसतात आणि आपल्याला फक्त एकच लेअर दिसतो. ते आपण सगळे ओपन करून बघितले आपल्याला असं दिसेल की 1, 2, 3, 4 आणि 5 लेअर आहेत. तसंच खाली आपल्याला त्यामध्ये काय दिसतात की केस खाली कुठपर्यंत पोचलेला आहे, तर त्याला खाली मुळं असतात, ती पण दाखवलेली आहेत. आणि सोबत त्याला काही ग्लँड जोडलेले असतात जे महत्त्वाची कामं करतात. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे माणसाचा मेंदू. मेंदूमध्ये कुठचे भाग असेल ते आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. हे पण मॉडेल असं आहे की आपण ओपन करून बघू शकतो. मेंदूमध्ये 3 भाग येतात. पहिला म्हणजे आपल्याला माहीत असलेला मोठा मेंदू आणि छोटा मेंदू, हे 2 भाग झाले. त्याच्यानंतर हा मधला जो असतो याला इंग्लिशमध्ये मेडुला ऑब्लॉंगेटा असं म्हणतात. आणि मेंदूचं काम असतं की शरीराच्या सगळ्या ज्या रचना आहेत, जे कामं असतात, त्यांना कंट्रोल करायचं काम हा मेंदू करतो आहे. मग मेंदू कोणाच्या मदतीने काम करेल तर त्याच्यासाठी आहे नर्व सेल, चेतासंस्था जी असते त्यामध्ये मधली चेतापेशी, याला इथे एक केंद्रक असतो. याच्यामधून काय होतं की मेंदूला सगळ्या ज्या सूचना आहेत ह्या पोचतात आणि मेंदू सगळ्या अवयवांना सूचना पोचवतो. याच्या पुढे आहे माणसाच्या हाडाची जी रचना आहे त्याच्यामधला एक भाग आहे जो आपल्या मांडीकडचा भाग असतो, ते हाड आहे. याचा आपण इथे रचना ठेवलेली आहे, ज्याला पेल्विक गर्डल म्हणतात. आणि यामध्ये आपल्याला अगदी खाली इथे शेवटी एक छोटंसं हाड दिसेल, ज्याला माकड हाड असं म्हणतात. जे आपल्याला काय दाखवतं की इव्हॉल्युशन हे दाखवतं, माणसाची उत्क्रांती कशी झाली, तर कोणापासून झाली, आपण म्हणतो माकडापासून झाली. मग त्याला पुरावा काय आहे, तर हा पुरावा आहे की ते हाड अजून शिल्लक आहे. या हाडापासून पुढे शेपटी होती, शेपटी गळून पडली, याचा उपयोग काय झाला नाही, पण ते हाड तसं शिल्लक राहिलेलं आहे. याच्या पुढे आहे माणसाच्या पायाची हाडं आहेत, आणि खाली पायाच्या पूर्ण नखापर्यंतची सगळी हाडे ते दाखवलेली आहेत. आणि हे जे मॉडेल आहे याच्यामध्ये हा प्लासेंटा आहे. प्लासेंटा म्हणजे काय आहे की जेव्हा गर्भ तयार होतो त्या गर्भाला सगळं अन्न पोचवायला एक तात्पुरता अवयव तयार केला जातो आईच्या उदरामध्ये, त्याचं नाव आहे प्लासेंटा.
आता आपण विज्ञानासंदर्भात सगळ्या गोष्टी बघितल्या, तर आमच्या सेंटरमध्ये कौशल्य विकासासंदर्भात जे काही ट्रेनिंग होतात त्या संदर्भात नमिता खेडेकर मॅडम या सगळं काम पाहतात. ते आपल्याला या संदर्भात पुढील माहिती देतील. नमस्कार, माझं नाव नमिता नरेश खेडेकर. मी इथे MKCL पुणे आणि वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूरपार यांच्या संयुक्त विद्यमाने जो सिलेज डेव्हलपमेंटचा प्रोग्राम राबवला जातो त्याच्यात मी प्रोजेक्ट इन्चार्ज म्हणजे प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहते. तर सिलेज डेव्हलपमेंटचा मेन उद्देश काय आहे की गावातली लोकं ही गावातच थांबली पाहिजे, रोजगार निर्मितीसाठी त्यांनी शहराकडे धाव घेता कामा नये. त्याच्यामुळे हा उपक्रम इथे सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने इथे वेगवेगळ्या प्रशिक्षणांचं आणि कार्यशाळांचं हे आयोजन केलं जातं. त्याचबरोबर शेतीविषयक उपक्रमांसोबतच आम्ही पर्यावरण या विषयावरती सुद्धा मी मार्गदर्शन करते. म्हणजे आता मोठ्या लोकांना पर्यावरण ह्या विषयावरती सांगून एवढा त्याचा उपयोग होत नाही, परंतु 5वी ते 9वीच्या वर्गांवरती जिथे आम्ही शाळांमध्ये शिकवायला जातो तिथे आम्ही पर्यावरण ह्या विषयावरती म्हणजे जागतिक तापमानवाढ का होते, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण का वाढतं आणि ते कमी करण्यासाठी आणि पुन्हा पर्यावरण संतुलन राखण्यासाठी काय काय केलं पाहिजे याच्याबद्दलची जनजागृती आम्ही मुलांमध्ये करतोय आणि त्याच्यासोबतच महिला आणि शेतकरी यांच्यामध्ये जनजागृती केली जाते. कृषी विषयक उपक्रमात आपण मगाशी गांडूळ खत बघितलं. त्या गांडूळ खतासोबतच मी बीजामृत, जीवामृत, त्याच्यानंतर दशपर्णी अर्क हीच म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेलेच साहित्य वापरून त्याच्यातनं कीटकनाशके किंवा खते बनवून आपली शेती कशी उन्नत करता येईल याबद्दलचं मार्गदर्शन या प्रोजेक्टमार्फत केलं जातं आणि त्यासाठी मी गाव पातळीवरती काम करते. वसुंधरा विज्ञान केंद्रामध्ये जे विविध कार्यशाळा किंवा प्रशिक्षण आयोजित करतात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही अळंबी प्रशिक्षण, मधुमक्षिका पालन, गांडूळ खत, त्याच्याशिवाय सेंद्रिय शेतीमधलं पूर्ण म्हणजे कुठची सेंद्रिय खतं आहेत आणि कुठची कीटकनाशकं आहेत याचं कसं बनवावं आणि कसा वापर करावा ह्याचं ट्रेनिंग इथे दिलं जातं. त्याचबरोबर महिलांच्या डिमांडनुसार म्हणजे मी बचत गटांच्या मीटिंगना, शेतकऱ्यांच्या कार्यशाळांना उपस्थित राहते. तिथे वसुंधरामार्फत जे उपक्रम राबवले जातात त्यांची माहिती देते आणि त्यांच्या डिमांडनुसार वेगवेगळी प्रशिक्षणं इथे आयोजित करतो. तर महिलांच्या ज्या डिमांड असतील त्याप्रमाणे म्हणजे केक प्रशिक्षण असेल, खाद्यपदार्थाचं प्रशिक्षण असेल, ज्वेलरी मेकिंगचं असेल, गोधडी प्रशिक्षण आहे, त्याच्यानंतर अशी विविध प्रशिक्षणं जी महिलांच्या डिमांडनुसार आमच्यापर्यंत पोचतात. कुक्कुटपालन आहे, शेळीपालन आहे, वराहपालन आहे, अशा प्रकारची ट्रेनिंग आम्ही अरेंज करू शकतो. त्याच्यासाठी आम्ही रिसोर्स पर्सन उपलब्ध करतो. वसुंधरा विज्ञान केंद्रामध्ये एका दिवसापासून ते 15 दिवसांपर्यंतची वेगवेगळी प्रशिक्षणं आयोजित केली जातात आणि प्रशिक्षण संपल्यानंतर ताबडतोब त्याच शेवटच्या दिवशी त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं आणि इथे राहण्याची, जेवण्याची वगैरे सोयसुद्धा उत्तम प्रकारे आहे. त्याच्यामुळे ही 15 दिवसांपर्यंतची ट्रेनिंग आम्ही अरेंज करू शकतो आणि ह्या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर माझा नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तर त्याच्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. कृषीविषयक उपक्रमामध्ये दुसरा जो भाग आहे तो म्हणजे गांडूळ खत. इथे आमच्याकडे हे 2 बेड बनवलेले आहेत गांडूळ खताचे. त्याच्यातला हा पहिला बेड आम्ही गांडूळ खत तयार करण्यासाठी म्हणजे कच्चं मटेरियल जे लागतं ते कुजवण्यासाठी वापरतो आणि ते कुजल्यानंतर आम्ही तिथून ते ह्या बेडमध्ये ट्रान्सफर करतो आणि ह्या बेडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की गांडूळ खत तयार झालेलं आहे. हे उत्कृष्ट गांडूळ खत आहे. हे शेतीमध्ये तुम्हाला म्हणजे जमिनीचा पोत चांगला सुधारण्यासाठी उपयुक्त असतं आणि नैसर्गिक शेतीमध्ये म्हणजे सेंद्रिय खतांमध्ये गांडूळ खत हा सेंद्रिय शेतीचा आत्मा आहे. आता हे गांडूळ खत कसं बनवतात ह्याची जनजागृती जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये होणं खरं तर गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही वसुंधरा विज्ञान केंद्रामार्फत वेळोवेळी इथे गांडूळ खताचे सुद्धा प्रशिक्षणं आयोजित करतो. त्याच्यासाठी विशेष काही लागत नाही म्हणजे आपल्याच परड्यात असलेला सुका आणि ओला गवत किंवा पालापाचोळा आणि थोडंसं प्रमाणात शेण हे जर टाकलं तर ते सगळं मिक्स होऊन त्याच्यात गांडूळ सोडल्यानंतर गांडूळ जे ते खाऊन विष्ठा बाहेर सोडतात ना ते म्हणजे गांडूळ खत आहे आणि हे गांडूळ खत अतिशय उपयुक्त आहे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि ह्या प्रकारचं ट्रेनिंग मी स्वतःसुद्धा इथे वसुंधरामध्ये घेते. वसुंधरा विज्ञान केंद्रामध्ये शैक्षणिक उपक्रमासोबतच कृषीविषयक जे इतर उपक्रम राबवले जातात त्याच्यातलाच एक उपक्रम आहे जैवविविधता
कोपरा म्हणजे इथे जैवविविधता संवर्धन कार्यक्रम ह्या अंतर्गत सीड बँक आम्ही छोटीशी तयार केलेली आहे. तर आजकाल शेतकरी कसं हायब्रिड बियाण्यांकडे त्यांचा कल जास्त दिसतो, कारण हायब्रिड बियाणांमधनं मिळणारं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात मिळतं आणि लोकल व्हरायटी ज्या आपल्या आहेत ते आता मागे पडत चाललेल्या आहेत. परंतु आता लोकांचे लक्ष द्यायला लागले आहे की हायब्रिड व्हरायटीतनं आपल्याला जे शरीराला आवश्यक असतात ते पोषक द्रव्य मिळत नाहीत, त्याच्यामुळे लोकल व्हरायटींकडे पुन्हा लोक वळू लागलेली आहेत. तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही वसुंधरामध्ये मागच्या काही वर्षांपासनं वेगवेगळ्या व्हरायटींची लागवड करतो आणि त्याच्यातनं उत्पन्न जे मिळतं ते आम्ही इथे सीड बँक म्हणून जतन करून ठेवलेलं आहे. तर ज्या लोकल व्हरायटींचं उत्पादन आम्ही इथे करतो त्यांचे हे शेंडी इथे आपण जतन करून ठेवलेलं आहे. जी भात लागवड केली जाते ती इथे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यातनं मिळालेलं बियाणं आम्ही इथे जतन करून ठेवलं आहे. चला तर आपण आमच्या प्रशिक्षण वर्गाला भेट देऊया. आज आपल्या येथे महिला सक्षमीकरण या घटकाअंतर्गत शाश्वत उपजीविका या अनुषंगाने ज्वेलरी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला सावंतवाडी येथे राहणाऱ्या अनुराधा महाजन या मॅडम आज इथे प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या आहेत. नमस्कार, मी विभावरी पराडकर. मी इथे वसुंधरामध्ये गणित प्रसारक म्हणून कार्यरत आहे. इथे आम्ही मॅथ्सची लॅब डेव्हलप केलेली आहे. मॅथ्सची लॅब कशाला, तर मुलं जी गणिताबद्दल भीती बाळगू नयेत मनात, त्यांना गणित नको वाटतं. का नको वाटतं, तर ते खूप कठीण जातं. तर का कठीण जातं त्याच्यामागे एक कारण आहे की मुलं नीट संकल्पना ज्या असतात तिथे लक्ष देऊन ऐकत नाहीत किंवा त्यांना ते नको वाटतं कारण ते दुर्लक्ष करतात त्याकडे. तर त्याच संकल्पना आम्ही त्यांच्यापर्यंत सोप्या भाषेत हसत खेळत गमतीतून किंवा पझल्समधून आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण थोडक्यात इथे जे मांडणी केलेली आहे मॅथ्सच्या काही संकल्पनांची ती आपण बघूयात आता. पहिल्यांदा आम्ही इथे काही शेप्स ठेवलेले आहेत. आमचा प्रयत्न हाच आहे, ह्याचं नाव आहे गेस द शेप. त्याच्यामध्ये आम्ही मुलांना काय करतो, मुलं आली की त्यांनी न बघता हे कोणते कोणते शेप्स आहेत ते ओळखायचे. पहिल्यांदा आम्ही त्यांना सांगतो हे 3 डायमेन्शनमध्ये शेप आहेत. 3 डायमेन्शन आणि 2 डायमेन्शन ह्यातला आम्ही थोडक्यात त्यांना फरक समजवण्याचा प्रयत्न करतो. मग त्यानंतर त्यांनी ते शेप्सची नावं गेस करायची. दुसरा आहे तो क्यूब पझल. क्यूब पझलमध्ये काय आहे, हे वेगवेगळ्या पार्ट्समध्ये हा क्यूब बनलेला आहे. मुलांनी तो क्यूब तयार करायचा. त्याच्यानंतर आहे अरेंज द पिरॅमिड. इथे वेगवेगळे पार्ट्स ठेवलेले, हे छोटे छोटे बॉल्स आहेत ते आम्ही वेगवेगळे, हा 6चा बॅच बनवला आहे आणि हा एक 6चा, हा 4चा आणि हा 4चा. हा पिरॅमिड पद्धतीने तो त्यांनी अरेंज करायचा आहे. तर कसा, त्यानंतर 3D वर्क. हे वेगवेगळ्या मापाच्या स्ट्रॉ आहेत आणि त्यांना येतात हे जॉईंट्स. आता मुलांनी हा जसा पिरॅमिड प्रिझम बनवलेला आहे तसाच त्यांनी वेगवेगळे शेप्स बनवायचे आणि त्याची माहिती सांगणारे हे एक पुस्तक आहे. हे आहे क्लॉक. मुलांना घड्याळ समजते की नाही हे आम्ही त्यातून बघतो. त्यांना आम्ही विचारतो की एका मिनिटात किती सेकंद येतात, एका तासात किती मिनटं येतात आणि एका तासात किती मिनटं येतात हे त्यांना आम्ही इथे आल्यावरती विचारतो आणि ते मग उत्तरं देतात. पुढचा टेस्ट ऑफ मेमरी पॉवर. यामध्ये काय आहे तर मुलांची आम्ही मेमरी किती तीक्ष्ण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर इथे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, हे तुम्ही बघू शकता. आता मुलांनी हे पॅटर्न्स 10 सेकंदसाठी रिमेंबर करायचे. त्याच्यानंतर त्यांनी इथे स्क्वेअरच्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी आम्ही ही टाईम लिमिट ठेवलेली आहे. ह्या घड्याळातून आम्ही त्यांना टाईम देतो आणि हा टाईम संपायच्या आधी त्यांनी इथे तो पॅटर्न बनवून दाखवायचा.
पुढचं आहे प्लेस व्हॅल्यू. मुलांना युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस हे समजत नाही. मग ह्याच्या थ्रू आम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता हा आहे युनिट प्लेस. युनिट असं किती युनिट बनवले की नंतर मग 10 प्लेस होतील हे त्यांना आम्ही समजवतो. पहिल्यांदा हे असे युनिट्स घ्यायचे, ह्यांचे 10 युनिट्स एकत्र झाले की ते बनतात 110 प्लेस. मग 10 प्लेस दाखवण्यासाठी 10 युनिट प्लेस बरोबर 110 प्लेस. आता आपण बघणार आहोत नंबर बॅलन्स. नंबर बॅलन्समध्ये काय आहे, जेव्हा आपण ॲडिशन करतो तेव्हा काय होतं, एखादं उत्तर असेल आपल्याला 4 मिळवायचे असतील तर 2 + 2 करूनही 4 मिळतात आणि 3 + 1 करूनही 4 मिळतात. आता ही जी पट्टी आहे त्याच्यावरती बघा 1 to 10 पर्यंत या साईडला नंबर आहेत, तसेच या साईडला 1 to 10 पर्यंत नंबर आहेत. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता मला 4 हे उत्तर मिळवायचं असेल तर मी काय करणार, 2 + 2. तसंच या साईडला 3 + 1 म्हणजे हे उत्तर 4 आहे. हे बॅलन्स झाल्यावरती समजतं. तुम्हाला जर वसुंधरा विज्ञान केंद्राची अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या फेसबुक पेजला भेट द्या किंवा आमच्या वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता. त्याच्यासाठी आमची वेबसाईटचा माहिती आणि फेसबुक पेजबद्दल माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मी माझ्या आनंद यात्री यूट्यूब चॅनलतर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही आज वसुंधरा विज्ञान केंद्र हे तुमची जी संस्था आहे त्या संस्थेबद्दल तुम्ही जी पूर्ण माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर न विसरता या वसुंधरा विज्ञान केंद्राला भेट द्यायला कुडाळला नक्की या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लहान मुलांपर्यंत तुम्ही शेअर करा की त्यांना पण इकडे कशा पद्धतीने या गोष्टी चालतात विज्ञानाच्या रिलेटेड त्यासुद्धा त्यांना बघता येतील. धन्यवाद.